एक होती म्हातारी. तिला होता एक मुलगा. त्याचे काम म्हणजे लोकांची गुरे चरायला न्यायचे. हे काम करून त्याला इतकी थोडी कमाई होई की त्याची आई यांची नेहमी उपासमार व्हायची. शेवटी हाल सोसून तो थकला. त्याचे मनाने घेतले की देव जिथे असेल तिथे त्याला शोधून काढायचे आणि त्याला सरळ विचारायचे की देवा, माझ्याच कपाळी हे हाल का आले. एक दिवस त्याने आपला हा भेद आपल्या आईच्या कानी घातला आणि तो घराबाहेर पडला. म्हातारीने घरात होती नव्हती तेवढी बाजरी दळली, तिचे भाकऱ्या केल्या. वाटेत मुलाला खायला कमी पडू नये म्हणून फडक्यात बांधून त्याला दिले. मग तिने त्याला मोठ्या प्रेमाने निरोप दिला. भाकरीने एक कुऱ्हाड घेऊन मुलगा निघाला. देवाच्या शोधाला वाट फुटेल तसं चालू लागला. दिवसभर तो चालत होता. रात्र झाली तसा तो एका फणसाच्या झाडाखाली बसला आणि त्याने थोडी भाकरी खाऊन आपली भूक भागवली. मग तिथेच जमिनीवर तो झोपला. सकाळी तो उठून चालायला लागणार. इतक्यात फणसाच्या झाडाने त्याला अडवले आणि विचारले, कुठं चाललास रे मुला. मुलगा म्हणाला, मी चाललोय देव शोधायला. माझेच असे हाल का हे मला देवाला विचारायचं आहे. झाड म्हणाले, बरं, तू देवाच्या शोधाला जातो आहेस तर माझं एक काम कर. जर देव तुला भेटला तर त्याला सांग की फणसाच्या झाडाने विचारलं आहे की 12 वर्ष मी असा उभा आहे पण मला फळ का धरलं नाही. मुलगा म्हणाला, झाडा, तुझा निरोप मी देवाला जरूर कळवीन. मग ही गोष्ट विसरू नये म्हणून बरोबर घेतलेल्या दोरील एक गाठ मारून मुलगा पुढे चालू लागला. दिवसभर चालून रात्र पडली तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली मुक्काम केला. भाकरी खाल्ली आणि झोपला. सकाळी आंबा म्हणाला, मुला, कुठे चाललास. मी चाललोय देवाच्या शोधात. मुलगा म्हणाला, बरं, तुला जर देव भेटला तर त्याला सांग की आंब्याच्या झाडाने विचारलं आहे की 12 24 वर्ष झाली. मला खूप फळं लागतात पण अजून कुणी त्यांना शिवलं देखील नाही. असं का. बरं, सांगीन देवाला तुझा निरोप. असे म्हणून मुलगा पुढे निघाला. आपल्या दोरीला दुसरी गाठ मारायला तो विसरला नाही. दिवसभर चालून रात्री तो एका नगरात पोहोचला. तिथे एक तळे होते. त्याच्या काठी त्याने मुक्काम केला. त्या तळ्याची कथा अशी होती की लोकांना पाणी मिळावे म्हणून राजा ते तळे बांधित. पण सकाळी बांधलेले तळे रात्री मोडून पडे. काही केले तळ्याचा बांध पुरा होत नव्हता. 24 वर्षे हेच चालले होते. त्यामुळे राजा फार कष्टी झाला होता. रोज सकाळी राजा तळ्यावर येई. हा परका मुलगा पाहून राजाने विचारले, मुला, तू कोण. मुलगा म्हणाला, मी एक दुर्दैवी मुलगा आहे. मीच असा कमनशिबी का आहे मला देवाला विचारायचं आहे म्हणून मी देवाच्या शोधाला निघालो आहे. राजा म्हणाला, तुला देव भेटला तर राजाचे तळ बांधून पुरं का होत नाही ते त्याला विचार. बरं, म्हणून दोरीला तिसरी गाठ मारून मुलगा निघाला. दिवसभर चालून तो समुद्राच्या काठी आला. तिथे वाळूत एक मगर मासा पडला होता. सकाळी उठल्यावर मुलाला तो दिसला. मासा म्हणाला, मुला, कुठे चाललास. चाललो देवाच्या शोधाला. मग देवाला विचार की मगर मासा म्हणतो की 12 24 वर्ष मी असा समुद्राबाहेर वाळूत पडलेलो आहे. एक लाट देखील माझ्या अंगावरून जात नाही. असं का. बरं, विचारेन. असे म्हणून चौथी गाठ बांधून मुलगा निघाला. आता समोर वाट नव्हती. समुद्रच पसरलेला होता. मुलगा थेट समुद्राच्या पाण्यातून लाटा अंगावर घेत चालला. इतक्यात काय झाले, पाणी दुभंगले. मध्ये कोरडी वाट झाली. तिच्यावरून मुलगा चालू लागला. तो दिवसभर चालत होता. शेवटी तो एका वाड्याजवळ आला. वाड्याच्या 6व्या पायरीवर एक गोसावी बसलेला होता. तो गोसावी दुसरा तिसरा कुणी नसून ईश्वरच होता. त्याला त्या मुलाची दया आली. तो म्हणाला, मुला, तू कोण. इथं कसा आलास. मुलगा म्हणाला, साधू महाराज, मी एक गरीब मुलगा आहे. मी ईश्वराला शोधायला निघालो आहे. तुम्हाला आहे का ठाऊक तो कुठे राहत होते. तुला काय हवे ते मला सांग, मी करीन तुला मदत. मुलाने आपली सारी कहाणी त्याला सांगितली. देव म्हणाला, मीच ईश्वर. तू परतून आपल्या घरी जा. आता तुझी स्थिती खचित सुधारेल. देवाला नमस्कार करून मुलगा एक पायरी उतरला आणि तिथेच उभा राहिला. देव म्हणाला, उभा का रे, काय हवं तुला. देवा, मगर माशाने विचारलं आहे. 24 वर्ष मी पुळणीवर पडलो आहे. माझ्या अंगावरून पाण्याची एकसुद्धा लाट का जात नाही. देव म्हणाला,
त्याला सांग की तुझ्या पोटात पृथ्वी मोलाच्या रत्नांची पेटी ठेवली आहे, ती बाहेर काढ आणि पहिल्याने जो 8 सोरू तुला भेटेल त्याला ती दे, म्हणजे समुद्राच्या लाटा तुला परत समुद्रात घेतील. बरं, असे म्हणून मुलगा आणखी एक पायरी उतरून दुसऱ्या पायरीवर उभा राहिला. देवाने विचारले, का रे फिरून उभा? देवा, राजेसाहेबांनी विचारलं आहे, माझे तळ्याची पाळ बांधून का पुरी होत नाही? देव म्हणाला, राजाला सांग की जर खरोखरच लोकांचं कल्याण व्हावं अशी तुझी तळमळ असेल तर पहिल्याने जो 8 सोरू दिसेल त्याला अर्ध राज्य दे आणि आपल्या मुलीबरोबर त्याचं लग्न लावून दे. मुलगा बरं म्हणाला आणि एक पायरी उतरून उभा राहिला. का रे आता उभा? देवा रानातल्या आंब्यानं विचारलं आहे. 24 वर्ष माझ्या फळांना कुणीच कसं शिवलं नाही? देव म्हणाला, आंब्याच्या झाडाला सांग की तुझ्या मुळाशी द्रव्याचा मोठा हंडा पडलेला आहे, पहिल्याने जो 8 सोरू तुला भेटेल त्याला तो दे, म्हणजे तुझी फळं लोक भक्षण करतील. बरं, म्हणून मुलगा शेवटच्या पायरीवर उभा राहिला. त्याला फणसाच्या झाडाचा निरोप सांगायचा होता. देवाने विचारले, का रे आता उभा? देवा, फणसाच्या झाडाने विचारलं आहे की 24 वर्षे झाली मला फळ का धरत नाही? देव म्हणाला, त्या फणसाच्या झाडाच्या खोडात खूप सोनं भरलेलं आहे, त्याला सांग की ते सोनं तुला पाहिल्याने जो 8 सोरू भेटेल त्याला दे, म्हणजे तुला फळं धरतील. मुलगा देवाच्या पाया पडला आणि घरच्या वाटेला लागला. तो प्रथम समुद्र किनाऱ्यावर आला. मगरमासा म्हणाला, दिसला देव? हो. मग काय निरोप दिला देवानं? तुझ्या पोटातली रत्नांची पेटी पहिला 8 सोरू भेटेल त्याला दे, म्हणजे तुझ्या अंगावर लाटा खेळतील. मी 24 वर्ष इथं पडलो आहे, तुझ्याशिवाय कुणी माणूस माझ्या नजरेला पडलेला नाही. ही घे रत्नांची पेटी तुलाच, मी सुखानं राहा. असे म्हणून मगरमाशाने ती पेटी ओकून टाकली. मुलाने ती घेतली, मात्र समुद्राची लाट माशाच्या अंगावर आली. मासा आनंदाने समुद्रात गेला. मुलगा पुढे चालला आणि तळ्याच्या गावी पोहोचला. तिथे राजा तळ्यावरच होता. त्याने विचारले, भेटला देव? हो. मला काय सांगितलं त्याने? पहिल्यानं जो 8 सोरू भेटेल त्याला अर्धे राज्याने मुलगी दे, म्हणजे तळ्याचं बांधकाम पुरं होईल आणि प्रजा सुखी होईल. मुला, इथे आलेला पहिला परदेशी 8 सोरू तुलाच देतो अर्ध राज्याने मुलगी. तुला आहे कबूल? मुलगा आनंदाने कबूल झाला. आणि काय नवल, तळ्याचे बांधकाम त्याच दिवशी पुरे झाले. आता हा नवा राजा तिथे काही दिवस राहिला. राजकन्येशी त्याची थाटात लग्न झाले, पण त्याला घरचा विसर पडला नाही. आईला भेटायला हत्ती घोडे घेऊन तो आपल्या राणीसकट निघाला. वाटेत लागले आंब्याचे झाड. त्याला नव्या राजाने देवाचा निरोप सांगितला. झाड म्हणाले, 24 वर्षात तुझ्याखेरीज कुणीच माणूस या बाजूला फिरकलेला नाही. तूच घे द्रव्याचा हंडा. झाडाने तो हंडा त्याच्या स्वाधीन केला. मात्र राजाचे सारे सैनिक आंब्याच्या झाडावर चढले आणि त्यांनी त्याची फळे खायचा सपाटा लावला. झाड संतुष्ट झाले. झाडाचा निरोप घेऊन राजा पुढे गेला. त्याला फणसाचे झाड लागले. त्यालाही देवाचा निरोप त्याने सांगितला. त्या झाडानेही आपल्या पोटातले सोने त्या राजालाच दिले. ढीगचे ढीग सोने होते ते झाडात. ते सारे सोने घेऊन राजा आईच्या गावी गेला. म्हातारी अजून आपल्या पडक्या झोपडीतच मुलाची वाट पाहत राहिली होती. पुढे तो गावात एकटाच गेला. तिथे एक वाडा त्याने भाड्याने घेतला. आईच्या पाया पडायला गेला आणि तिला सारी हकीकत सांगून वाड्यात घेऊन आला. थोड्याच वेळाने त्याचा लवाजमा तिथे आला. राजकन्या पालखीतून खाली उतरली आणि तिने सासूला नमस्कार केला. त्यानंतर ती सारी जणी सुखात राहू लागली. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.